ते आहेत किशोर गोरे, ते आपले शहरात पोहोचले. त्यांनी हे सगळ्या बाहेर असलेल्या लोकांना एकत्र करून ही संघटना स्थापन केली. ते आव्हानाचे काम करतात आणि त्यांच्या जोडीला असे बरेचसे काही आहे की ते आपण फक्त असं वाटतं की आपण आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी काहीतरी करावं, पण प्रत्येकाला शक्य होत नसतं. काही लोकांना शक्य होतं, काही होत नसतं. तर आमच्या गावामध्ये मी सावरगाव करत आहे संगमनेर तालुक्यातला आणि स्वतः असतो. तर आमच्या गावामध्ये आम्ही लाईक मांडे मुलांनी म्हणजे बाहेरचे आहे 5 लोक गाव बाहेर आहे त्या लोकांनी मिळून लायब्ररी चालू केली आणि गावामध्ये पाणी फाउंडेशनचं काम केलं. आमच्या शाळेमध्ये आम्ही उत्कृष्टपैकी शाळा कॉम्प्युटर दिलेले आम्ही 5% कॉम्प्युटर दिले आणि आमच्या शाळेचा प्रत्येक गावामध्ये हवं आहे असं आम्हाला वाटतं. तर आम्ही बाहेर गाव फिरतो, आम्ही आपण बऱ्याच देशामध्ये फिरवलं, अमेरिका, इंग्लंड, दुबई, ऑस्ट्रेलिया फिरतो आणि त्या शाळांना आम्ही भेटी देतो. आमची मुलं त्या शाळेमध्ये जातात, त्या शाळेचं स्टँडर्ड खूपच चांगलं असतं आमच्यापेक्षा. मग आमच्या मनाला असं वाटतं आपल्या मुलांना असं होऊ नये. आम्ही तर खूपच तुमच्यापेक्षा आम्ही खूपच गेलो आणि मग खाली बसायचं आम्हाला 17 पण नव्हते त्याच्या हातपाय असायचे त्यावर बसायला. त्याचं फाईट आहे जवळ पाय पेपरा पण असतं त्यावेळेला. तर असं आम्ही बाजारमध्ये गेलो. मग आता तुम्हाला मी म्हणतो की भर घालावी आणि ती भर घालण्यासाठी मग आम्ही असे उपक्रम तयार करतो की मुलांसाठी काय करता येईल. जसे काही मुलं असतील, मुली असतील, त्यांना शाळेत जाण्यासाठी काही त्रास होत असेल, लांब पडत असेल, पण त्याच्यासाठी सायकल घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. काही शाळांना आम्ही 80-90 शाळांना सायकल दिलेल्या आहेत आतापर्यंत या वर्षामध्ये. आणि परत जेडपीच्या शाळा, इंटरव्हेन्सच्या शाळा आणि तुमच्या इंग्रसेवेच्या शाळा अशा 80 शाळांना आम्ही पुस्तक वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. ते पुस्तक वाटण्याचा कार्यक्रम असा याचं कारण असं की मुलांनी ती पुस्तकं वाचावी. तिथे वेगवेगळी पुस्तक आहे म्हणजे राजकारणाचे असतील, तुमच्या घरामध्ये असतील, तुमच्या आदर्शवृत्तीचे व्यक्तिमत्व असतं त्याच्यामध्ये हे जर तुम्ही वाचलं त्याचं तुम्ही त्याचा आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा त्याचे मोठे होऊ शकाल आणि व्हा. याच्यासाठी आपण पुस्तकाचा लायब्ररीचा आपण उपक्रम हाती घेतलेला आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुस्तक वाचायचे, छोट्या मुलांना पुस्तक वाचायचे, शिक्षक वाचून ते मुलांना सांगायचे, तुमच्या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. तुम्ही परत थोडंसं एकदा आपल्या ग्लोबल नगरीचे जे लोक आहेत त्यांनी मोठं काम केलेलं आहे. हे जे काम केलंय ते काही काम नाही आहे. ते लोक 3-4 महिने काम करत होते. ते लोकांची नावं फक्त पाहतो नाव सापडतात दिसत नाही. तर काही लोकांनी नाव डोळ्यासमोर आहे तरी सांगून चुकलो. तर किशोर गोरे जे मला बोललो ते अध्यक्ष आहे संघटनेचे, तो गटात तुमचा संजीव आहे देशमुख, तो खूप मदत करतात. नंतर गायके दादा गुंडा आणि मुलगी आहे खूप काम करते, खूप अशी आहे आणि खूप संदर्भाचं काम करते. सोड आहे ते करतात. आपण काही बळीवाण करतात. खूप दिवसात काही सोड आहे, खूप कदम सोड आहे, प्रियंका ताई आहेत आणि स्वतः आत्या आहे, आमला मॅडम आहे. असे बरेच लोक आहेत की जे लोकांनी अहवालाचं काम केलेले आहे आणि पैसे गोळा करण्याचं काम केलेलं आहे. तर पैशांचा हा चांगला उपयोग झाला पाहिजे, कारण ते लोकांना पैसे दिले ते पैसे आपल्यासाठी आपल्याला असलेल्या लोकांचे काय ते पैसे म्हणजे जे इन्कम केलेले आहेत पोटा पाण्यासाठी घेतले, पोट भरण्यासाठी घेतले. आता आपण पोट भरलेले आहे ते फोटो भरून सुद्धा म्हणजे कुणाला पण आहे त्यांना पाहिजे असतं. त्यातूनच सुद्धा एक पैसा गोळा करून आपल्याकडे देतात. तर पैसे चीप झाला पाहिजे असं मला वाटतं आणि ते तुम्ही कराल अशी मला अपेक्षा आहे. थोडं सुद्धा बोलतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ व्यवसाय मला मराठीतली काव्यपंक्ती आठवते. माझा नव्हे धन्याचा हा माल मी तो हमाल भागवत.